Hello students, practice problem 7 on company account issue of shares. Subhash Company Limited issue 2000 equity shares of rupees 100 each payable as rupees 30 on application, rupees 30 on allotment, rupees 40 on first and final call. All the shares were subscribed and duly allotted. Company made all the calls. All cash was duly received except the first and final call on 100 equity shares. These shares were forfeited by company and were reissued as fully paid for rupees 75 per share. Show journal entry in the books of सुभाष कंपनी लिमिटेड. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, सुभाष कंपनी लिमिटेडने 2000 इक्विटी शेअर्स इश्यू केले. त्याचे फेस व्हॅल्यू आहे 100 रुपीज. ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत 30 ॲप्लिकेशनला, 30 अलॉटमेंटला अँड 40 फर्स्ट अँड फायनल कॉलला, म्हणजेच 100 झाले. त्यानंतर ते जेवढे इश्यू केलेले आहेत तेवढे सबस्क्राईब झालेले आहेत, म्हणजे फुल्ली सबस्क्राईब आहेत. आणि त्यानंतर काय सांगितलं आहे, ज्या वेळेला फर्स्ट अँड फायनल कॉल आला आहे त्यावेळेला बघा, ड्युली रिसीव्ड एक्सेप्ट द फर्स्ट अँड फायनल कॉल 100 इक्विटी शेअर्स, म्हणजेच फर्स्ट अँड फायनल कॉलमधील 100 इक्विटी शेअर्स वगळता बाकीचे जे काही शेअर्स आहेत त्याची अमाऊंट या ठिकाणी रिसिव्ड झाली आहे. म्हणजेच 100 इक्विटी शेअर्सची अमाऊंट या ठिकाणी रिसिव्ड झालेली नाही आहे. म्हणजे 100 इक्विटी शेअर्स इंटू त्याचा असणारा रेट म्हणजेच 40,000 ची अमाऊंट ही त्या ठिकाणी फर्स्ट अँड फायनल कॉलची रिसिव्ड नाही. आणि त्यानंतर ते रिइश्यू देखील झालेले आहेत. पण रिइश्यू होत असताना ते किती 75 रुपीजला रिइश्यू झालेले आहेत. जर्नल एंट्रीज करायला सांगितले. फर्स्ट जर्नल एंट्री आपण करणार, रेग्युलर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. bank account debit to equity share application account. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आता या ठिकाणी आहेत किती इक्विटी शेअर्स आहेत 2000 इंटू त्याचा असणारा रेट आहे 30, ॲप्लिकेशनचा रेट आहे 30, म्हणजे या ठिकाणी 60,000 अमाऊंट ही ॲप्लिकेशनची रिसिव्ड आहे. नॅरेशन बी इक्विटी शेअर्स ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. आता ट्रान्सफरची सेकंड एंट्री करूया. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. सेम अमाऊंट येणार 60,000. बऱ्यापैकी तुमची प्रॅक्टिस झालेलीच असणार आहे. बी इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल. नेक्स्ट आपण आता अलॉटमेंटची एंट्री करणार. अलॉटमेंटची फर्स्ट म्हणजेच ड्यूची एंट्री. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. फर्स्ट एंट्री करणार ड्यूची. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट.
इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता यासाठी अलॉटमेंटचा रेट देखील आहे 30, म्हणजे 2000 इंटू 30 60,000. बोथ साईड 60,000. नॅरेशन काय केलं आपण या ठिकाणी अलॉटमेंट मनी ड्यू केले, मग म्हणणार आपण इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. त्यानंतर नेक्स्ट करणार आपण फोर्थ एंट्री करणार अलॉटमेंट मनी रिसिव्ड करणार त्याची. मग मनी रिसिव्डची एंट्री काय होते, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट सेम अमाऊंट येणार 60,000. नॅरेशन बी इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. नेक्स्ट काय सांगितलं आहे बघा, या ठिकाणी फर्स्ट कॉल दिला आहे 40 रुपीज, पण फर्स्ट कॉलमध्ये काय सांगितलं आहे, ऑल कॅश वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट द फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 100 इक्विटी शेअर्स. या ठिकाणी सगळे कॅश रिसिव्ड केली आहे, फक्त फर्स्ट अँड फायनल कॉलमधील 100 इक्विटी शेअर्सचीच कॅश रिसिव्ड नाही आहे. म्हणजेच कॅश रिसिव्ड करणार त्यावेळेला आपण 100 शेअर्स लेस करता, म्हणजेच 2000 मायनस 100 1900 शेअर्सचीच फर्स्ट अँड फायनल कॉलची कॅश आपण रिसिव्ड करणार. ओके, देन फर्स्ट एंट्री इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट रेग्युलर एंट्री. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट सेम 2000 इंटू 40 80,000. ही ड्यूची करतोय म्हणून आहे ती पूर्ण अमाऊंट घेतोय. जेव्हा कॅश रिसिव्ड केलेली दाखवणार तेव्हाच मात्र 100 लेस करणार. बी एंट्री झाली इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, म्हणजेच नॅरेशन होणार आहे इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. ओके, नेक्स्ट करणार आपण रिसिव्ड दाखवणार. नंबर 6 एंट्री रिसिव्डची सेम येणार, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. आता या ठिकाणी फक्त 100 शेअर्स फेल झालेत. कशामधून, तर 2000 इक्विटी शेअर्स होते त्यामधून 100 शेअर्स फेल झालेत, म्हणजेच किती राहिलेत 1900 शेअर्सचीच अमाऊंट या ठिकाणी काय झाली आहे रिसिव्ड झाली आहे. म्हणजेच त्याचा रेट आहे 40. आपण किती रिसिव्ड करतो ॲक्च्युली 1900 इंटू 40 76,000. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ॲक्च्युली इश्यू केले 2000, त्यापैकी 100 शेअर्सची अमाऊंट या ठिकाणी रिसिव्ड झाली नाही, ते करायला ती फेल झालेली आहे, अनेबल आहे, आणि त्यामुळे 1900 एवढीच आपण या ठिकाणी रिसिव्ड दाखवतोय कंपनी इंटू फर्स्ट अँड फायनल कॉलचा रेट आहे 40, म्हणून ॲक्च्युली या ठिकाणी मनी रिसिव्ड झालेले आहे फर्स्ट अँड फायनल कॉलकडून 76,000. नॅरेशन बी इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. ओके, त्यानंतर काय सांगितलं आहे बघा या ठिकाणी, ते काय झालं आहे तर जे फर्स्ट अँड फायनल कॉल 100 शेअर्स त्या ठिकाणी
पे केलेले नाही आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपण रिसिव्ड नाही झालेत, म्हणजेच ते फोरफिटेड झालेत आणि त्यानंतर ते रिइश्यू झालेत. मग आता फर्स्ट आपण फोरफिटेडची एंट्री करणार. फोरफिटेड आपल्या झालेली आहे अगोदर एंट्री बघा. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल फोरफिटेड झालेला आहे, एकटाच झाला आहे, म्हणजेच त्या ठिकाणी इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट टू इक्विटी शेअर फोरफिटेड अशी एंट्री दिसणार आहे. 7 नंबर एंट्री इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता हा इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजेच फेल किती आहे तर 100 शेअर्स इंटू फेस व्हॅल्यू किती आहे 100. ओके, 100 शेअर्स फेल झाले 2000 पैकी ते आपल्याला आहे ते, प्लस त्याचे फेस व्हॅल्यू आहे 100, म्हणजेच या ठिकाणी दिसणार किती इक्विटी शेअर कॅपिटल 10,000. ओके, देन टू काय फेल झालेलं आहे इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल फेल झाला आहे. तर हा ॲक्च्युली फेल किती झालेला आहे 100 इंटू 40. इथे दाखवते 100 इंटू 40. 100 शेअर्स पे केलेले नाही आहे, त्याचा रेट आहे 40, म्हणजेच किती 4000. इन ब्रॅकेटमध्ये मी तुमच्या माहितीसाठी लिहिलं आहे, तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, लिहिलं तर ते फक्त तुमच्या माहितीसाठी असणार आहे, एक्झामला त्याची गरज नाही आहे. ओके, देन इक्विटी शेअर फोरफिटेड इक्विटी शेअर फोरफिटेड आता इक्विटी शेअर फोरफिटेड येणार किती 10,000 मायनस 4,000 6,000. नॅरेशन being forfeited of 100 shares due to non-payment of first and final call. Forfeited of 100 shares due to non-payment of first and final call. ओके, आता आपण रिइश्यूची एंट्री करायला सांगितली ती करणार. नेक्स्ट रिइश्यू झालेत म्हणजेच या ठिकाणी काय झालेत बँक रिइश्यू म्हणजे सेल केले म्हणजेच बँक डेबिटला येणार. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता यामध्ये काय दिसतंय बघा बँक अकाउंट डेबिट बँक अकाउंट डेबिट कितीला रिइश्यू केलेले आहेत 100 शेअर्स आहेत आपले फेल झालेले, ते रिइश्यू केलेले आहेत 75ला म्हणजे 7,500. ओके, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आहे आपलं इक्विटी शेअर कॅपिटल आहे किती हे आपलं 10,000, म्हणजेच मधला डिफरन्स आला तो काय आहे फोरफिटेड शेअर्स. इक्विटी शेअर फोरफिटेड लिहिलं तरी काय लिहिलं बघा बँक अकाउंट डेबिट 7,500 इक्विटी शेअर फोरफिटेड या मग दोघांमधला डिफरन्स म्हणजेच 2,500 टू इक्विटी शेअर कॅपिटल 10,000. नॅरेशन being reissue of 100 forfeited shares at 75 per share. Reissue of 100 forfeited shares at 75 per shares. अँड लास्ट एंट्री जे आपण फोरफिटेड शेअर्स केले ते ट्रान्सफर करणार कॅपिटल रिझर्वला, त्याची लास्ट एंट्री होणार कॅपिटल रिझर्वची. इक्विटी शेअर फोरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व.
आता या ठिकाणी किती येणार बघा, कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करणार फोरफिटेड आहेत किती, ॲक्च्युली आपले फोरफिटेड 6000 होते क्रेडिटला आणि आता मिळाले 2500, म्हणजे 6000 क्रेडिट बॅलन्स मायनस 2500 डेबिट बॅलन्स, किती राहिले 3500 हे कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर होणार. ओके, इक्विटी शेअर फोरफिटेड अकाउंट डेबिट टू इक्विटी टू कॅपिटल रिझर्व. नॅरेशन बी, बॅलन्स ऑफ शेअर फोरफिटेड ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. दोन्ही साईडचे टोटल काय येते ते बघूया आणि आता आपण लिहूया. तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि टोटल लिहा. 4,19,500. ओके, प्रॉब्लेम पूर्ण सगळ्यांनी नीट सॉल्व करायचा आहे.